तुम्ही कधी या पद्धतीने मूगडाळीची शेव घरी बनवली आहे का? ती म्हणजे कशी? चला सांगते. अर्धा तासभर मुगाची डाळ उन्हात वाळवायची आणि गिरणीतून पीठ दळून आणायचं. 2 मोठे लाल टोमॅटो मोठ्या साईजमध्ये कट करायचे आणि एका मिक्सी जारमध्ये खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे आणि कट केलेलं टोमॅटो पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घ्यायचं. एका पाटीत गिरणीतून दळून आणलेलं मूगडाळीचं पीठ आणि मिक्सरमधून फिरवलेली टोमॅटोची प्युरी चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं. यात आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, हिंग, चवीनुसार मीठ घालून एकत्र मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं. हे शक्यतो याप्रमाणे चिकट असतं. चमच्याच्या मदतीने मग शेवग्यात भरून घ्यायचं आणि याचं टोपण लावून घ्यायचं. कडकडीत तेल गरम झालं की तेलात याप्रमाणे सोडून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी झाऱ्याच्या मदतीने मस्त तेलात तळून घ्यायचं. मग तयार झाली ही आपली टोमॅटो फ्लेवरची मूगडाळीची शेव. खायला पण मस्त कुरकुरीत लागते आणि अजिबात वाताळ होत नाही.